मित्रांनो, माणूस हॉटेलमध्ये नेमकं कशासाठी जातो? फक्त जेवण्यासाठी नाही. तो जातो थकवा उतरवण्यासाठी, थोडी विश्रांती घेण्यासाठी आणि आपुलकी अनुभवण्यासाठी. काही दिवसांपूर्वी मला शिंदवणे, उरुळी कांचन, जेजुरी रोडवरील नीलराज हॉटेल पाहण्याची संधी मिळाली. आणि खरं सांगतो, इथे आलेल्या माणसाला ग्राहक म्हणून नाही, तर पाहुणा म्हणून वागवलं जातं. नम्र हसतमुख स्टाफ, हवेशीर स्वच्छ वातावरण, चविष्ट व्हेज आणि नॉनव्हेज जेवण आणि प्रत्येक ग्राहकाला दिला जाणारा आदर, हीच नीलराज हॉटेलची खरी ओळख आहे. हॉटेलचे मालक प्रथमेश सदानंद कारभोर साहेब यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट जाणवली. ते फक्त व्यवसाय करत नाहीत, ते ग्राहकांच्या गरजा समजून घेतात. आणि इथूनच सुरू झाली एका नव्या विचाराची कथा. आज रस्त्यावर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वेगानं वाढते, पण अजूनही काही लोक म्हणतात, अजून वेळ आहे. माझ्या अनुभवाने एक गोष्ट शिकलोय: भविष्य कधीच अचानक येत नाही, ते आधी संकेत देतं. आणि जे लोक ते संकेत ओळखतात तेच पुढे जातात. नीलराज हॉटेलमध्ये येणाऱ्या अनेक ग्राहकांना एक प्रश्न सतावत होता: चार्जिंग कुठे मिळेल? याच गरजेची जाणीव प्रथमेश कारभोर साहेबांना झाली. या प्रकल्पाची कल्पना आणि आवड निर्माण करून देण्यात नितीन पाटणकर साहेब यांनी महत्वाची भूमिका बजावली. आणि त्यानंतर सौ सुकेशनी डोंगरेताई आणि श्री शिरीष शिरसाळकर साहेब यांनी पुढाकार घेत आधुनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारलं. आज या स्टेशनवर 2 व्हीलर, 3 व्हीलर आणि 4 व्हीलर वाहनं सहजपणे चार्ज होतात. आता कल्पना करा, तुम्ही प्रवासात आहात, नीलराज हॉटेलमध्ये थांबता, गरमागरम जेवण करता, आराम करता आणि त्याच वेळी तुमची गाडी सुद्धा चार्ज होत राहते. यालाच मी दूरदृष्टी म्हणतो. कारण इथे फक्त मशीन बसवलेली नाही, इथे ग्राहकाच्या समस्येचं समाधान उभं केलंय. मित्रांनो, व्यवसाय म्हणजे फक्त विक्री नाही, व्यवसाय म्हणजे लोकांच्या गरजा समजून घेणं आणि काळाच्या एक पाऊल पुढे चालणं. आज नीलराज हॉटेलमध्ये फक्त वाहनं चार्ज होत नाहीत, इथे विश्वास चार्ज होतंय, इथे एक नवा विचार चार्ज होतंय आणि इथे उद्याच्या भारताचं भविष्य आकार घेते. प्रथमेश सदानंद कारभोर साहेब, सौ सुकेशनी डोंगरेताई, श्री शिरीष शिरसाळकर साहेब आणि नितीन पाटणकर साहेब यांनी दाखवून दिलं आहे की भविष्याची वाट पाहायची नसते, भविष्य घडवायचं असतं. धन्यवाद.